नमस्कार मित्रांनो, म्हाडा कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 13 जुलै 2025 रोजी एकूण 5,362 घरे व भूखंड सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हाडाच्या 2025च्या कोकण म्हाडा मंडळाच्या 5,362 घरे व भूखंड सोडतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांसाठी म्हाडाने विशिष्ट उत्पन्न मर्यादा निश्चित केली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीसाठी उत्पन्न मर्यादा किती आहे, तसेच तुमच्या उत्पन्नानुसार तुमचा उत्पन्न गट कोणता असेल आणि कोणत्या उत्पन्न गटातील व्यक्ती कोणत्या उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांसाठी म्हाडाने त्यांच्या उत्पन्नानुसार विशिष्ट उत्पन्न गट पाडले आहेत. जसे की अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे ईडब्ल्यूएस, अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी, मध्यम उत्पन्न गट म्हणजे एमआयजी आणि उच्च उत्पन्न गट म्हणजे एचआयजी. आणि या प्रत्येक उत्पन्न गटासाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादा निश्चित केली आहे. ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असेल, म्हणजेच मासिक कौटुंबिक उत्पन्न 50,000 रुपयांपर्यंत असेल, तर ती लोक अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे ईडब्ल्यूएस या गटामध्ये येतील. आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 9 लाख रुपयांपर्यंत असेल, म्हणजेच मासिक कौटुंबिक उत्पन्न 75,000 रुपयांपर्यंत असेल, तर ती लोक अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी या गटामध्ये येतील. तसेच ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल, म्हणजेच मासिक कौटुंबिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत असेल, ती लोक मध्यम उत्पन्न गट म्हणजे एमआयजी या गटामध्ये येतील. आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 12 लाख रुपयांच्या पुढे किती असेल, म्हणजेच मासिक कौटुंबिक उत्पन्न 1 लाख रुपयांच्या पुढे किती असेल, ती सर्व लोक उच्च उत्पन्न गट म्हणजे एचआयजी या गटामध्ये येतील. कारण एचआयजी या गटासाठी कोणतीही कमाल उत्पन्न मर्यादा निश्चित केली नाही. तर ही उत्पन्न मर्यादा मुंबई महानगर क्षेत्र, पुणे महानगर क्षेत्र, नागपूर महानगर क्षेत्र, नागपूर सुधार प्रन्यास प्रदेश तसेच 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रासाठी लागू असणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रासाठी ज्या लोकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 4,50,000 रुपये म्हणजे मासिक उत्पन्न 37,500 रुपयांपर्यंत असेल, तर ती लोक अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे ईडब्ल्यूएस या गटामध्ये येतील. आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 7.5 लाख रुपयांपर्यंत असेल, म्हणजे मासिक उत्पन्न 62,500 पर्यंत असेल, ती सर्व लोक अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी या गटामध्ये येतील. तसेच ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत म्हणजेच मासिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत असेल, ती लोक मध्यम उत्पन्न गट म्हणजे एमआयजी या गटामध्ये येतील. आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 12 लाख रुपयांच्या पुढे किती असेल, म्हणजेच मासिक कौटुंबिक उत्पन्न 1 लाख रुपयांच्या पुढे किती असेल, ती सर्व लोक उच्च उत्पन्न गट म्हणजे एचआयजी या गटामध्ये येतील. कारण एचआयजी या गटासाठी कोणतीही कमाल उत्पन्न मर्यादा नाही. तर या दिलेल्या उत्पन्न गटातील तक्त्यानुसार ईडब्ल्यूएस, एलआयजी, एमआयजी आणि एचआयजी या चारही उत्पन्न गटासाठी कोणतीही किमान उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी अत्यल्प उत्पन्न म्हणजे ईडब्ल्यूएस गटातील व्यक्ती ईडब्ल्यूएस आणि एलआयजी या दोन उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते. तसेच अल्प उत्पन्न म्हणजे एलआयजी गटातील व्यक्ती एलआयजी आणि एमआयजी या दोन उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते. तर मध्यम उत्पन्न म्हणजे एमआयजी गटातील व्यक्ती एमआयजी आणि एचआयजी या दोन उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते. तर उच्च उत्पन्न म्हणजे एचआयजी गटातील व्यक्ती फक्त एचआयजी या एकाच उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते. तर अशा प्रकारे हे उत्पन्न गट आणि उत्पन्नाची मर्यादा असणार आहे. तर म्हाडा कोकण मंडळाच्या 5,362 घरे व भूखंडाच्या सोडतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षातील उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहे. आणि या वर्षातील उत्पन्नाचा पुरावा म्हणून अर्जदाराला आयकर विवरण प्रमाणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला या दोन्ही पैकी कोणतेही एक कागदपत्र उत्पन्नाचा पुरावा म्हणून सादर करावे लागणार आहे. तर मित्रांनो, ही होती म्हाडा कोकण मंडळ लॉटरी 2025 च्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांची म्हाडाने निश्चित केलेल्या उत्पन्न गटाची तसेच उत्पन्न गटाच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेची सविस्तर माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.